या मैदानावरती आपापल्या टीमला सपोर्ट करायला आलेले पाठीराखे असतील, या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले प्रेक्षक असतील, या सर्व प्रेक्षकांचं आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. पहिली मॅच नुकताच झाली, आपण पाहिली. अंबिका चौक विरोधामध्ये यंगस्टर आसरे. खऱ्या अर्थाने थोडेसे पहिल्या इनिंग मध्ये मी म्हणेन गोलंदाजी थोडीशी खराब झाली. सुरुवात चांगली केली होती, महेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक देखील केलं, परंतु दर्शन करायला एक यंगस्टर होता, त्याच्यावरती आक्रमण हे जरा जास्ती झालं आणि 30 धाव्यांच्या संख्येचं ते तिसरी ओव्हर आपण पाहिली. चौथ्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. नवनीत मतेची लाजवाब खेळी, त्याची साथ खऱ्या अर्थाने साहिलने दिली आणि नैनेशचा स्टार्ट 6 बॉलमध्ये 19 धाव्यांचा विसरून जमणार नाही आणि त्याला अनुसरून त्याचबरोबर सेकंड स्पेलमध्ये सेकंड इनिंगमध्ये नैनेशची 2 धाव्यांचं खऱ्या अर्थाने ओव्हर आपण पाहिली आणि कमबॅक करत असताना त्याने आतिशची विकेट देखील घेतली. आणि एकंदरीत खेळ आपण पाहिला तर येस, ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतो. ही मॅच चालू होते. चौक टीमने पहिली मॅच जिंकली, नवनीत मते मॅन ऑफ द मॅच ठरला, परंतु चालू असलेली मॅच आपण पाहतोय आरसीसी रीस विरोधामध्ये जीवन 11 बापदेव पाली. पहिला बॉल अवांतरने सुरुवात होतीये का असा प्रश्नचिन्ह होता, परंतु तटस्थ क्वालिफाईड अंपायर्स आहेत, त्यांचा निर्णय मात्र कोणताही नाहीये. टॉस जिंकला मला वाटतं आरसीसी रीस टीमने. प्रथम फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आपण पाहतोय आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रण दिलंय ते बापदेव पाली टीमला, दोन्ही टीमला. आणि दोन्ही नाही, एकंदरीत 8ही टीमला सूचना मी या ठिकाणी करतो की बॅटिंग रिव्ह्यू किंवा प्लेयर रिव्ह्यू फक्त बीमर साठी असेल आणि तो एकच असेल, ही मर्यादा आहे. उर्वरित जे काही निर्णय असतील तो पंचांचा निर्णय. यस, पंचांचा रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मागणी केली या ठिकाणी वाईटसाठी. दोनही खऱ्या अर्थाने नामांकित संघ आहेत. एका बाजूला आपण विचार केला तर पनवेल परिसरातील एक संघ आहे, जीवन 11 बापदेव पाली या नावाने हा संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये दाखल झाला. बरेचसे चांगले खेळाडू त्या टीम मध्ये आपण पाहतो. रोहित असेल, त्यानंतर विशाल, बारक्या शेळकेला विसरून जमणार नाही, खऱ्या अर्थाने ज्याच्या नावाने हा संघ हा गाव ओळखला जातो. आणि या खेळाडूंचं कौतुक खऱ्या अर्थाने करणं आवश्यक आहे. सुपर 8 मध्ये मजल मारली या टीमने. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर सर्व एक्सपिरियन्स्ड प्लेयर, शंकर पारंगे असतील, त्याचबरोबर गणेश पारंगे असतील आणि उर्वरित सर्व खेळाडूंचा देखील आपण विचार केला ना तर सर्व अनुभवी खेळाडू आहेत रीस टीम मध्ये. आणि एकंदरीत ही जुनी जाणती खऱ्या अर्थाने टीम आपण पाहतोय एकमेकांविरोधामध्ये, बापदेव पाली विरोधामध्ये आरसीसी रीस. पंचांचा निर्णय थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल. बऱ्याचशा गोड दात्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी हातभार लावलाय. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतोय. ऑनफिल्ड जो डिसिजन होता तो कायम आहे. खेळाडूंचा खऱ्या अर्थाने ही मोठी स्पर्धा आहे. खेळाडूंचं संशय व्यक्त करणं हे एकंदरीत हे नॉर्मल आहे, परंतु पंचांचा निर्णय आपण या ठिकाणी पाहिला की फेअर डिलिव्हरी. चांगली सुरुवात या ठिकाणी होते. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मनीष कोकंबे. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे मनीषची. इकॉनॉमिकल स्पेल आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्ये देखील पाहिले. लेग बाईची धाव या ठिकाणी श्री गणेशावरील धाव संख्येचा. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट, शांत आणि सावध सुरुवात समीर सर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये होतीये. ही मोठी स्पर्धा आहे. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर मोठमोठ्या मॅचेस, मोठमोठ्या स्पर्धा खेळून आलेले खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे मोठ्या स्पर्धेमध्ये संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तो संयम ठेवून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेट खेळलं जात आहे. विकेटला महत्व आहे, धावेंना देखील महत्व आहे. ते महत्व देऊन एका बाजूला धाव चोरटी कशी घेता येईल त्याचा प्रयत्न आपण दोन्ही या सलामीवीर जोडीचा पाहतोय. रोहित आलाय आणि त्याचबरोबर विशाल, तर दुसऱ्या बाजूला मनीष कोकंबे. चांगली बॉलिंग, चांगला स्टार्ट त्याचा आपण पाहिला. पहिला बॉल आला डॉट, त्यानंतर दुसरा बॉल देखील डॉट होता, परंतु चोरटी धाव धाव फलकावरती लागली जाते आणि धाव संख्येचा मात्र श्री गणेश होतोय. राऊंड द विकेटने सरळ बॅटने खेळलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला. वन बाउन्स, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होईल आणि या बॉल वरती येईल सिंगल. एक धाव आली. एक धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये थोडासा बदल. धाव फलकावरती 2 धावा लागल्यात. नितीन पारंगे आपण पाहतोय डीप मध्ये
आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये रिस टीमला जर कोणी जिवंत ठेवला असेल तर नितीन पारंगेने. पहिल्या मॅचचा तो हिरो ठरला होता. त्याची मला वाटतंय 4 की 0 धावसंख्येवरती त्याचा झेल सुटला होता आणि त्यानंतर त्याने 37 धावसंख्येची बहारदार खेळी केली होती. तो नितीन पारंगे, त्याला आपण डीप मध्ये पाहतोय, परंतु इथे ऑन साइडला खेळला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल आली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील सफल झाला आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय थोडासा बदल. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये 4 धावा. पॉवर प्लेची ओव्हर आहे, खऱ्या अर्थाने बंधनकारक षटक आहे. फील्ड रेस्ट्रिक्शनचा आपण विचार केला तर डीप मध्ये एक लॉंग ऑफला खेळाडू उभा आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये सीमारेषा सजवली आहे. मनीष कोकंबेची गोलंदाजी आपण पाहतोय. राईट हँड बॅट्समनला ओव्हर द विकेटने, लेफ्ट हँड बॅट्समनला राऊंड द विकेटने गोलंदाजी. आणि अद्याप तरी विचार केला तर पॉवर प्लेच्या हिशोबाने इकॉनॉमिकल स्पेल आहे. जबरदस्त बॉलिंग. 5 चेंडूंची फेकी त्यांनी केली आणि फक्त 4 धावा दिल्यात. लास्ट बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, बाउन्स घेतला, बॅट्समन बीट झाला, वेग देखील आहे. आणि का कौतुक केलं या टीमचं आणि या गोलंदाजाचं. खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स्ड प्लेयर आहेत आणि तो एक्सपिरियन्स, तो अनुभव मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखवत आहेत. पहिले षटक या ठिकाणी संपलं धावफलकावरती आपण विचार केला तर 4 धावा लागल्यात. एक जमेची बाजू पाली टीमच्या बाजूने विचार केला तर बिनबाद हा शब्द महत्वाचा आहे. डीजे साऱ्या विभागात गाजतो या नाव क्रिकेट संघाचा. आधारस्तंभ बॅकर आमचा सचिन दादा, मध्ये हाय टीमचा. अंबिका क्रिकेट संघ भारी चौक गावाचा. आधारस्तंभ बॅकर आमचा सचिन दादा, मध्ये हाय टीमचा. सचिन दादा मते, खऱ्या अर्थाने त्यांचं गीत आपण ऐकलं. त्यांच्या नावाची वाहवा नेहमीच या परिसरामध्ये होत असते. नक्कीच सर्व मित्र परिवार त्यांचा आपण पाहतोय. सचिन बैलमारे असतील, जीवन असतील, विजय हातमोडे, चेतन मेश्राम यांचं देखील खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला हवं. कारण चेतन मेश्रामचा आपण विचार केला तर लोदिवली ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर फलंदाज आणि गोलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ते त्यांच्याकडून पुरस्कृत केले गेल्यात. त्यामुळे आपलं देखील स्वागत आहे आणि या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार. परंतु वळूयात मॅचकडे. आणखी एक एक्सपिरियन्स्ड बॉलर आपण पाहतोय, गणेश पारंगे. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आणि एलिव्हेशन कमी असल्यामुळे फलंदाज होईल बाद. पहिली विकेट, जी महत्वाची बाजू आपण म्हटली होती बिनबाद, तो बिनबाद शब्द मात्र या ठिकाणी आता तुटलाय आणि इथे आली आहे विकेट पहिली. क्रिकेट संघाचा उत्कर्ष मते कॅप्टन, अनुभव भारी नैनेश पवार आहे तो ऑलराऊंडर. आहे तो ऑलराऊंडर, आहे तो ऑलराऊंडर. गिरीश माली हार्डहिटर बॅटमन, मारतो या फोर सिक्सर. साहिल चौधरी आहे तो बेस्ट, तो ऑलराऊंडर. बेस्ट तो ऑलराऊंडर, बेस्ट तो ऑलराऊंडर. उत्कर्ष मते चिकू विकेट कीपर आहे तो संघाचा. आणि सतीश कांबळे साहेब या ठिकाणी मला वाटतं रिस टीमचे खंदे समर्थक आहेत. रिस टीमची मॅच कुठेही असो, सतीश कांबळे मात्र आवर्जून खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असतात. ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे आणि या स्पर्धेचा आस्वाद मात्र आपण व्यासपीठावरती येऊनच घ्यायचं आहे. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. बारक्या शेळके इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती आला या खेळाडू. आणि खऱ्या अर्थाने जो मेन फॅक्टर आहे या टीमचा आणि या बापदेवपाली खऱ्या अर्थाने या गावचा, तो बारक्या शेळके स्ट्राईक वरती आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. परंतु दुसऱ्या बाजूला पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली गणेशने. एक कटर बॉलर आहे, स्पिनर आपण पाहतोय. कोणत्या क्षणी तो फास्ट बॉल टाकेल त्याचा नेम नाहीये. आणि अशा गोलंदाजाच्या विरोधात आता बारक्या कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण पहिली ओव्हर चांगली पडली आहे. तिरीस टीमचे हलक्या हाताने स्टेअर करायचा होता. आउटसाइड द ऑफ स्टम्प, यस ऑफिशियल कॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल.
आणि या मॅच मधली आपण विचार केला तर पहिली अवांतर धाव, पहिला वाईट बॉल आलाय. पाच धावा धावफलकावरती आहेत. सेकंड स्पेल आपण पाहतोय प्रोग्रेस वरती. 4 ओव्हरची इनिंग आहे आणि 4 ओव्हर मध्ये अद्याप तरी विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेस पुलर यांचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. मिड विकेटला फंबल झालं थोडं, सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट केलं गेलं. दुहेरी धाव आली आहे, एक धाव वाढली देखील जसा फंबल झाला आणि त्यानंतर बारक्याकडे स्ट्राईक मिळाली देखील. 7 धावा पाहतोय धावफलकावरती. सुरुवात आता शांत आहे बाबदेवपाली टीमची, परंतु ही 4 ओव्हरची मॅच आहे. जसजसे चेंडू सरतील, जसा वेळ सरेल खऱ्या अर्थाने तसं थोडीशी कठीण परिस्थिती होतीये की काय असं समीकरण दिसतंय. आणि त्याचं कारण हे बॉलर, परंतु यावेळेस आक्रमण केलंय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध. डीप मध्ये आहे फिल्डर, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, सिंगलचा कॉल होता रोहितचा, परंतु थांबवलंय बारक्याने. बारक्या शेळकेला माहित आहे विशाल बाद झाला त्यानंतर आता जबाबदारी घ्यावी लागेल. आता विकेट टिकवावी लागेल. विकेट टिकून एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. पार्टनरशिपला खूप महत्व आहे. आणि चांगला कॉल त्याचा. एकच धावेवरती समाधान मानलं. एका धावेच्या सहाय्याने पुन्हा एकदा थोडासा बदल आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती, 1 बाद 8 अशी बाबदेवपाली टीमची अवस्था आहे. 3-4 पावलांचा रनअप घेतला. पुन्हा एकदा ब्लॉक कॉल मध्ये चेंडू फेकला. ड्राईव्ह केलं ऑन साइडला. या बॉल वरती देखील येईल सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सेकंड स्पेल देखील मला वाटतं संपत आली आणि आपण विचार केला तर एकही चौकार षटकार नाहीये. हा अनुभव आहे समीर सर, आणि तो अनुभव मात्र आता रिस्ट टीमचा दिसतोय. चांगली बॉलिंग, चांगलं क्रिकेट, चांगला खेळ, चांगला क्रिकेटचा दर्जा आपण पाहतोय. कारण पनवेल परिसरातील एक नामवंत आणि एक नावलौकिक असणारी टीम म्हणजे बाबदेवपाली, आणि त्यांच्या विरोधामध्ये रिस्ट टीमचा हा परफॉर्मन्स. वाईट बॉल, परंतु पेस भन्नाट होता. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू फेकला होता. थोडासा नाराज आहे गणेश, कारण त्याला माहिती आहे आपण व्हेरिएशन केलं, परंतु लाईन मला वाटते थोडीशी ऑफस्टिकच्या बाहेर होती. आणखी एक अवांतर धाव, आणि अवांतरच्या मदतीने पहिलं दशक धावसंख्येचा आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरच्या खऱ्या अर्थाने मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की गणेश पारवे असा गोलंदाज आहे, कोणता बॉल फास्ट फेकेल त्याचा नेम नाही, आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण मागच्या चेंडूवरती पाहिलं. हात आता मोकळे करावे लागतील बारक्या शेळकेला. रोहितला देखील आता स्ट्राईक घेऊन चांगले फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस शफल झाला, ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बीट केला पुन्हा एकदा. टप्पा चांगला आहे, गती आहे, आणि हा बॉल देखील आपण पाहतोय आलाय डॉट. नाराज आहे आता खेळाडू कक्ष देखील शांत आहे. आशानुभूत नजरेने दोन्ही खेळाडूंकडे पाहतायत. बारक्या शेळकेवरती जबाबदारी आहे, त्याच्यावरती विश्वास आहे, परंतु विश्वासाला सार्थ की बॅटिंग मात्र आता त्याला करावी लागेल. हा प्रकार बॉल यावेळेस हलक्या त्याने स्टेअर केलाय, सन्मान दिलाय बॉलला. कव्हर पॉइंट झोन मध्ये फिल्डर डीप मध्ये बारक्यासाठी खास ठेवलाय. बॉल वरती धावा येतील 2. दुहेरी धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. 12 वरती ऑफिशियल कॉल. सेकंड स्पेल या ठिकाणी संपलाय, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 12, 6.00 चा ऍव्हरेज ही सरासरी आपण पाहतोय. इकॉनॉमिकल स्पेल, चांगली बॉलिंग, चांगला दर्जा. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे रिस्ट टीमचं. एस डीजे गरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. याचं उच्च शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमचं सचिन मते दादाच्या या नावात दम आहे रे, आमचं सचिन मते दादाच्या या नावात. रुपेश जामकर, नक्कीच सचिन मते दादांच्या नावात दम आहे, परंतु या स्पर्धेच्या मागे बऱ्याच लोकांची मेहनत आहे. मंचावरती देखील बरेच आहेत. नैनेश पवार असतील, गिरीश माळी, त्याचबरोबर साहिल चौधरी असेल, नवनीत मते, दर्शन नाईक असेल, राज तळेकर, संकेत माळी, समाधान माळी असेल, त्यानंतर पराग असेल, दर्शन कडवे असेल, त्यानंतर विकी सासे. मित्र परिवार देखील आपण विचार केला तर विजय आतमोडे असेल, जीवन बैलमारे असेल, सचिन बैलमारे असेल, बारक्या पवार,
त्याचं नाव देखील आवर्जून घ्यायला हवं. आणि सर्व मित्र परिवार, सर्व खऱ्या अर्थाने हा मंडळ आणि सर्व कमिटी यांची मेहनत आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क मात्र नाहीये. पहिल्या बॉलवरती लेग बाईची धाव. जसा श्री गणेश झाला होता या मॅचचा, पहिली धाव लेग बाईची आली होती. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील लेग बाईजने होते. लेग बाईजच्या मदतीने आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. रिस टीम मध्ये फलंदाज देखील चांगले आहेत. शंकर पारंगे एक कसलेला खेळाडू आहे, तो अगदी क्रिकेटच्या आणि बॉलच्या मेरिटनुसार त्याची फलंदाजी आपण पाहतो. आणि अशा खेळाडूंच्या विरोधामध्ये जर बापदेवपाली टीमला स्वतःचा टिकाव लावायचा असेल ना, तर एक डिफेन्सिव्ह टार्गेट सेट करावा लागेल. त्यासाठी असणारा हा प्रयत्न. ऑन साइडला स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल सीमा पार, वन बाउन्स की डायरेक्ट. यस, वन बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय पहिला चौकार. मोठे फटके यायला सुरुवात होतीये. बारक्या शेळकेने आता हात मोकळे करायला सुरुवात केली आहे. चांगली बॅटिंगची सुरुवात या ठिकाणी होते का ते पाहायचंय, की पुन्हा एकदा एक कमबॅक करणारा चेंडू रुपेशचा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. पंच केलं बॉलला, बॅकफुटला जाऊन सिंगल कंप्लीट होईल. डीप मध्ये फिल्डर होता, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. दुहेरी धाव या बॉलवरती देखील आली आहे. आणि दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावरती. चौकार एकच आलाय, धावा कमी आहेत. एक मिनिट, माफ करा, 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. क्षमा असावी, थोडी चुकी होते आमच्याकडून. 19 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्यात, परंतु खेळाडूंचं अगदी अचूक लक्ष आहे. यावेळेस लॉफ्ट केलंय ऑन साइडला, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बिग गेट बारक्या शेळकेच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू सो मच. आता मात्र थोडासा वेग पकडलाय. 6 धावा आल्या. 6 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड विथ 1 लॉस. 1 बाद 25. रुपेश जामकरचा आता समाचार घ्यायला सुरुवात झाली आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय बॉलला, काऊ कॉर्नर झोन मध्ये. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. 85-95 गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. 85-95 गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला. थँक्यू सो मच डीजे श्रीकांत. नक्कीच बारक्या शेळके मात्र आता स्वतःला सिद्ध करतोय. चांगली बॅटिंग आपण पाहतोय बारक्या शेळकेची. 4 बॉल मध्ये 18 धावा. रुपेशच्या पहिल्या बॉल वरती लेग बाईची आली. अशा तब्बल 5 बॉल मध्ये 19 धावा त्याने खर्च केल्यात. टोटल 31. आणि पुन्हा एकदा ऑन साइडला शफल झाला, गुडघा टेकून मारलाय हा फटका. स्क्वेअर लेग झोन मध्ये तिसरा येतोय मोठा फटका. लगातार 2 षटकारानंतर आलेला हा चौकार. भारी चौकावाचा सरपंच भारी, गाते जनता गुणगान सारी. गाते जनता गुणगान सारी. दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी. चौकावाचा सरपंच भारी, गाते जनता गुणगान सारी. दादा बोलतय गोड, त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड, त्याची लागतय गोड. त्याच्या शब्दात दम आहे र, त्याच्या शब्दात दम आहे र. आमचं सचिन माते दादाच्या या नावात दम आहे र. आमचं सचिन
आणि हे खऱ्या अर्थाने शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 3 धाव्यांची सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये होती, 6 धाव्यांची सरासरी दुसऱ्या ओव्हरमध्ये होती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धाव्यांची होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धाव्यांची होती आणि तिसऱ्या ओव्हर नंतर बघा तिसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. कोणत्या क्षणी कोणत्या चेंडूवरती कोणत्या ओव्हरवरती कसं चित्र बदलेल हे कोणी सांगू शकत नाहीये. म्हणूनच क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट असं म्हटलं जातं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं रुपेशचं आणि 35 धावा धावफलकावरती. चला जीवन 11 शिवतेज मोरबे विरोधामध्ये पानशील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. फर्स्ट बॉल पहिला बॉल वाईड. सुरुवात होती अवांतरने या ओव्हरची. हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे जे कमबॅक खऱ्या अर्थाने मागच्या ओव्हरमध्ये बारक्याने केलं. आता त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून रोहितला देखील बॅटिंग करावी लागेल. 7 चेंडूंचा खेळ केलाय रोहितने आणि 7 बॉल मध्ये फक्त 3 धावा आल्यात. 5 चेंडू तो निर्धाव खेळलाय परंतु आता संधी आहे. 6 चेंडू त्याच्या वाट्याला आल्यात. त्या 6 चेंडूंवरती आता त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ओव्हर झाली त्यानंतर शंकर पारंगे देखील थोडे नाराज होते कारण रुपेश वरती थोडासा मार बसला. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस शफल झाला परंतु एलिव्हेशन मात्र या शॉट मध्ये थोडासा कमी आहे. एकच धाव येईल या बॉल वरती. प्रयत्न होतोय रोहितचा. एक धाव त्याच्या नावावरती जोडली जाईल. एका धावेच्या सहाय्याने थोडंसं धावफलक देखील पुढे सरसावलं जाईल. 37 आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती परंतु आता बारक्याला स्ट्राईक मिळाली आहे. ज्या पद्धतीने बारक्याने बॅटिंग केली मागच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त या ओव्हरमध्ये स्ट्राईक जर बारक्या शेळकेकडे राहिली तर बापदेवपाली टीमसाठी चांगलं आहे आणि ती स्ट्राईक आपण पाहतोय बारक्याकडे आली आहे. जीवन 11 बापदेवपाली ही टीम आपण पाहतोय मैदानावरती आणि जीवन 11 शिवतेज मोरबे नेक्स्ट मॅच असेल. विरोधामध्ये असेल पानशील. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला मोरबे टीम याच परिसरातील आहे आपण लगेच या आणि पानशील टीम देखील उपस्थित असेल तर मी कॅप्टनला विनंती करेन आपण देखील या. टॉस केला जाईल. आणि मला वाटतं बापदेवपाली टीम गव्हाण स्पर्धेमध्ये देखील दाखल झाली होती. चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये देण्याचा देखील त्यांचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी मला वाटतं थोडंसं त्यांना अपयश आलं परंतु बापदेवपाली अशी टीम आहे की बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या टीमना घाम फोडलाय आणि ती टीम आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. अनिलजी डुकरे साहेब आमचे आणखी एक सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि इथे त्यांचं स्वागत बारक्या शेळके करतोय. काय स्ट्रोक आहे लाजवाब. खडे खडे लगावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा माहिती हिट येतोय षटकार. आता स्पीड आहे. आता वेग पकडलाय धावसंख्येने. 43 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेट. हा फुल टॉस बॉल. हा वॅकंट झोन मध्ये मारलेला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल जाईल टू बाउन्स आउट ऑफ द बाउंड्री लाईन. आणखी एक चांगला फटका. चौकार. तुझं नाव मनान कोरीला. आई टाकी देवी. थँक्यू. हे मोठ्या खेळाडूचा खऱ्या अर्थाने हा दबदबा हे लक्षण असतं कारण त्याची उपस्थिती देखील समोरच्या टीमला विचार करायला भाग पाडते. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बारके आपण पाहतोय 11 बॉल मध्ये 37 धावसंख्येवरती खेळतोय. 3 षटकार 2 चौकार. त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा प्रयत्न होतोय परंतु इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. जजमेंट चांगलं होतं परंतु शेवटच्या क्षणी बॉलने घेतला बाउन्स आणि कॅच. हा झेल मात्र सुटला. सिंगल येते आपण पाहतोय.
या बॉलवरती सिंगल आली, सिंगलच्या मदतीने थोडासा पुन्हा एकदा बदल. 44 धावा, 49 माफ करा, षटकार आला होता. एकोणपन्नास धावा पाळतोय धावफलकावरती आहेत. अजूनही स्लॉगर मधील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुपर ओव्हर 8चे आजचे खऱ्या अर्थाने सामने आपण पाहतोय. दुसरी मॅच आहे रिस विरोधामध्ये बापदेव पाली. नेक्स्ट मॅच असेल जीवन 11 शिवतेज मोरबे विरोधामध्ये पानशील. वारंवार कॉल केला जातोय. पुन्हा एकदा मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लीज लवकरात लवकर या. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. बारक्या शिळकेच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका. या बॉलवरती देखील धावा जोडल्या जातील 4 आणि अर्धशतक मला वाटतं या ठिकाणी सांघिक पूर्ण झाले. आई टाके देवी 53 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत, परंतु बारक्या शेळकेचं योगदान 43 धावसंख्येचं आहे. बॉल एक शिल्लक आहे. दोन ओव्हर मध्ये 12 होत्या. ही एक खऱ्या अर्थाने मोठी सूचना, ही मोठी बातमी होती, परंतु त्यानंतर कमबॅक केलं. लास्ट बॉल वरती विकेट आली, परंतु एक डिफेन्सिव्ह टार्गेट, एक चांगली एक माफक धावसंख्येची जी अपेक्षित होती ती अपेक्षित धावसंख्या जरूर धावफलकावरती लागली आहे बापदेवपाली टीमच्या. 53 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. गरज असेल ती नेक्स्ट इनिंग मध्ये 54 धावसंख्येची आरसीसी रिस या टीमला. अनिलजी डुकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. अग्रिसेना चषक म्हटलं की दरवर्षी अनिलजी डुकरे साहेबांची उपस्थिती आम्ही या मंचावरती पाहतो. यावर्षी देखील ते आलेत. सरचे स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. बरेचसे गोडदाते, बरेचसे चांगले व्यक्तिमत्व, मोठमोठे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा दिवस आहे आजचा. सकाळपासून सुरुवात झाली आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही गोष्ट चालूच राहणार. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय संधी देऊया डीजेला. लास्ट कॉल असेल दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या. जीवन 11 शिवतेज मोरबे विरोधामध्ये पानशील. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण मनपूर्वक स्वागत. जे लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचा सुद्धा करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत.
53 धाबा बनवल्या गेल्या पूर्वार्धामध्ये, 54 धाबांचं आव्हान आहे. मग 2 षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या, नंतर दुसऱ्या पुढील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धाबा आल्या. हे मित्रांनो क्रिकेट असतं. मग 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी आपण चांगलं काम पाहिला. त्यानंतर फलंदाज बारक्या शेलके यांनी एक इनिंग साकारली, चांगला खेळ आपल्या टीमसाठी केला आणि 53 धाबा बनवल्या गेल्या पूर्वार्धामध्ये. आपण खरं तर पाहिलं तर पाली टीमने आणि 54 धाबांचं आव्हान ठेवलंय बघा आर सी सी रीच संघासमोर. हे आव्हान कशा रीतीने पेललं जाईल, कशा रीतीने धाबांचा पाठला केला जाईल, कशा रीतीने धाबा रोखल्या जातील, यासाठी लढाई, कोणता संघ उपांतर फेरी गाठणार, यासाठी लढाई आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्तों, क्योंकि रिस्ट टीम की बल्लेबाजी बाकी आहे. बघा मोरबे संघाचा संगणक इथे अवेलेबल झालाय. पानशील संघाचा संगणक आपल्याला विनंती केली जाते की आयोजकांच्या माध्यमातून की आपण टॉस करण्यासाठी लगेचच मंचावरती यायचं. बघा टॉस बॉक्स मध्ये तर लगेच यायचं. आपण सुपर 8 मधील आपल्याला तिसरी लढत मोरबे विपक्ष पानशील या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बघा 5 मिनिटांमध्ये जर पानशील संघाचा संगणक जर अवेलेबल झाला नाही तर मोरबे संघाला टॉस विन दिला जाईल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. चांगली स्पर्धा आमचे सचिन दादा मध्ये आपण पाहतोय. त्यांचा मित्रपरिवार, खऱ्या अर्थानं माणसानं जोडलेलं माणुसकीचं नातं, हे खऱ्या अर्थानं सर्वांची मेहनत आहे. मग कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्यासाठी मेहनत घ्यायला लागते. क्षेत्र कुठलंही असू द्या, मेहनतीशिवाय तुम्हाला फल भेटत नाही मित्रांनो. आणि ती मेहनत घेतली गेली, त्यानंतर ही स्पर्धा इथे साकार. आणि आजचा आपण शेवटचा दिवस, खूप सारी सर्वांची मेहनत आपण पाहिली आणि त्यांच्या मेहनतीने घडवलेली स्पर्धा, सर्वांची एकजूट आणि आयोजन क्या बात आपण पाहतोय. एक दमदार आयोजन, चौपैर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं भगवं वातावरण, म्हणजे चढ गया भगवा रंग रंग, आणि भगवमय वातावरण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. मग प्रत्येक आपण पाहतोय राजकीय पटलावरतील खऱ्या अर्थानं मान्यवर, त्यांच्या पण इथे प्रत्येक पूर्ण पट्टी भोवती आपण त्यांचे बॅनर पाहतोय. एक दिव्य भव्य स्पर्धा, कुठली कमी नाही आहे या स्पर्धेमध्ये. एक दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला इथून पाहायला भेटेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज आलाय बघा खऱ्या अर्थानं कल्पेश शेलके आलाय बघा खऱ्या अर्थानं. कल्पेश शेलकेचे चेंडू हातामध्ये दिलाय. स्ट्राईक हँडवर बघा शंकर पारंगे खऱ्या अर्थानं, आणि त्याला साथ देणारा खेळाडू आपण पाहतोय नितीन पारंगे. ही जोडी आपण पाहतोय. शंकर पारंगेचा तर विचार करायला गेलो तो सर्वात घातक खेळाडू म्हणून या खेळाडूची गणना राहिली आहे. परेश शेलके खऱ्या अर्थानं कल्पेश शेलके सांगितलं होतं, त्यामुळे परेश शेलके बघा. परेश खऱ्या अर्थानं पहिला चेंडू बघा. या बाला सरळ बॅटने घेतलाय. या बाला फटका चांगला आहे. गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्यार में धोखा और बल्लेबाज शंकर के बल्ले से आता हुआ शानदार चौका और डीजे मास्टर का मिलता पाहतोय. पहिल्या चेंडूवर चपराक लगावली गेली आहे. टी फॉर टॅट ईट का जवाब बद्दर से, बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी ते एक हमारी असा म्हणत लगावला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि 4 धाबा लागल्यात धाव फलकावर. पंचांच्या उजव्या बाजूने राईटम ओव्हर द विकेटने या बाला बघा. पहिल्या चेंडूवर डाबाची सुरुवात शंकरने केली, त्याच्यावर लगेचच पलटवार आपण पाहिला खऱ्या अर्थानं. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत फेकला निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय 4 धाबा धाव फलकावर. इम्पॉर्टंट मॅच आहे खऱ्या अर्थानं. चांगली मॅच, एक चांगली लढत आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 धाबा लागल्या धाव फलकावर. आता येणारे 22 चेंडू आणि 22 मध्ये बनवायच्यात 50. या बाला चांगला चेंडू आहे बघा. चांगला चेंडू आहे. या बाला अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. एक ब्यूटीफुल चेंडू फेकला गेला. खऱ्या अर्थाने ही मेहनत आहे. वो कहते हैं ना कड़ी से कड़ी जोड़ दी जाए तो जंजीर बन जाती है, और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. यावेळेला गोलंदाजांनी मेहनत केली 2 चेंडूवर. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने डाबाला सुरुवात, त्यानंतर लगेच आपण पलटवार पाहिला. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या तिथे स्थिर आहे. आता शंकर सारख्या फलंदाजाला शांत बसवलंय खऱ्या अर्थानं परेश या गोलंदाजाने. काय अप्रतिम गोलंदाजी बघा. चौकार खाल्यानंतर स्वतःला डगमलू दिलं नाहीये. अप्रतिम चेंडूची फेकी आपण पाहिली. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावाला फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बारक्या शेलके प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. खऱ्या अर्थानं हा फटका आपण कडक पाहिला.
कलिंगड लाल भडक आणि फटका होता कडक. या फटक्यामध्ये दम होता. 4 धावा आल्या, 8 धावा लागल्यात, 2 चेंडू डॉट केला, 2 चेंडूवर मोठे फटके पाहिले. हा विश्लेषण राहिलाय आतापर्यंत या फलंदाजाचा. आणि गोलंदाजा पण सेम तसंच विश्लेषण राहिलाय. 2 चेंडू चांगले, 2 चेंडूवर मोठे फटके, 8 धावा लागल्यात, धाव फलकावर, पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी 2 चेंडूमध्ये आपण पाहिली. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. वेल प्रत्येकाची येत असतो मित्रांनो. संधी सर्वांना भेटत असते. मग ज्या सूर्याचा तिरस्कार उन्हाळ्यामध्ये केला जातो त्या सूर्याची वाट खऱ्या अर्थाने हिवाळ्यामध्ये पाहिली जाते. वेल प्रत्येकाची येत असते. संधी सर्वांना मिळत असते. फक्त संधीचं सोनं तुम्हाला जर करता आलं तर 100% करा. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. चला स्वयंसेवक यांना विनंती करतो की आपण आता बघा जरासा चौफेर राहायचं. बघा चेंडू गेलाय खऱ्या अर्थानं. 14 चेंडू. बारक्या शेलकेचा जर आपण विचार करायला गेलो तर 14 चेंडूमध्ये 43 धावांचं योगदान दिलं त्याने. आता 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. या बाला एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी तो एक हमारी. या बाला 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. काय फटकेबाजी, काय गोलंदाजी, चांगली मॅच बघा. सन्माननीय जयदेवजी दरेकर साहेब, अर्थातच बाबू दरेकर साहेबांचं, सरपंच साहेबांचं इथे आगमन झालं. वावरले ग्रामपंचायतीचे सन्माननीय दरेकर साहेबांचं आगमन. सरपंच साहेब आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा लागल्यात धाव फलकावर. पुनश्च एकदा पंचांच्या उजव्या बाजूने या बाला चांगला चेंडू, चांगल्या चेंडूवर सन्मान बघा. खऱ्या अर्थानं जहाँ पे शरीर की शक्ती काम करना बंद कीजिए वहाँ पे पीजिए दिमाग का इस्तेमाल. या बाला डोक्याने खेळलेला चेंडू बघा. खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते. शक्ती खऱ्या अर्थानं लढवायला शिकवते आणि युक्ती विजयापर्यंत पोहोचवते. इथे शक्ती युक्तीचा हा खेळ आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम 16 आपण आणि सजलाय खऱ्या अर्थानं अंबिका चषकाचा हा 16 अंबिका चषकाचा गाजावाजा रंगणारी मॅच. बापदेव पाली विपक्ष RCC रीस या संघामध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 9 धावा लागल्यात धाव फलकावर. या बोला बघा बॅट फिरवली आहे. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. कहीं पण निगार कहीं पण निशाणा. या बोला बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये. मग ज्या वेळेला आपण एखाद्याला कॉल करत असतो त्यावेळेला संपर्क झाला नाही ना तर तो कॉलिंगचा काही उपयोग होत नाही. चला पाणी द्यायचं बघा मैदानाच्या आतमध्ये. बघा 12th मॅन आपण जायचंय. एका षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या बघा RCC रीस संघासाठी बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धाबा. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला थोडीशी छोटीशी संधी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण आता खूप सारं वातावरणामध्ये सुद्धा चेंजेस पाहतो. मग कधी हिवाळा, कधी उन्हाळा, कधी पावसाला. जसं सातत्यानं माणूस बदलत चाललाय तसं निसर्ग सुद्धा बदलत चाललाय. मग 2G होता, 2Gचा 3G झाला, 3Gचा 4G झाला आणि 4Gचा 5G झाला. मग कधी कधी आपल्या ज्या चिवचिव करणाऱ्या चिमण्या दिसायच्या त्या आता थोड्याशा कमी झाल्या. जाऊया मॅचकडे. 9 धावा लागल्या धाव फलकावर आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील याच्या हातामध्ये चेंडू दिलाय बघा. स्वतः कर्णधार कॅप्टन कूल खऱ्या अर्थानं शांत स्वभाव ही खेळाडूची या ओळख राहिली आहे. आणि समोर तितका ताकदवर खेळाडू आपण पाहतोय शंकर पारंगे आणि नितीन पारंगे ही जोडी आपण पाहतोय. 9 धावा लागल्यात धाव फलकावर. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे बघा. आपल्या स्पेलमधील पहिला चेंडू रोहित पाटील. लोवर फुलटॉस आहे. फुलटॉसला केलाय टॉस. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार चपराक लगावली आहे. तडाका आणि चौकार आलाय बघा.
कृष्णाजी पारंगे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करतो आदरणीय कृष्णाजी पारंगे साहेबांना की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. तर बघा हॅट्रिक जर गोलंदाजाने लगावली, रोहित पाटील जर हॅट्रिक संपादित केली, तर बघा सूरज पवार आमचे लोणिवलीवाडीचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. बघा खऱ्या अर्थानं हौसला वाढवण्याचं काम सूरज पवार यांच्या माध्यमातून चालू आहे. बघा भावेश होता, करावं तरी काय, आशाभूत नजरेनं पाहत राहिला. चेंडू खाली पोहोचणं गरजेचं होतं बघा, पण जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. बघा एखादा गतिरोधक आल्यावर आपल्याला स्टॉप लावावा लागतो, ब्रेक दाबावा लागतो गाडीचा, त्याचप्रमाणे ब्रेक लावला पण चुकीचा निर्णय खऱ्या अर्थानं आपण पाहिला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा लागल्या धाव फलकावर. याला चांगली मॅच आहे, दोन्ही संघ जाणतायत, इम्पॉर्टंट मॅच आहे. बघा गोलंदाज सज्ज आपण पाहतोय रोहित पाटील पुन्हा एकदा. याला चांगला फटका आहे, चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेला एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. बघा आणि खऱ्या अर्थानं चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. मग पहिली धाव सहजरित्या पूर्ण केली जाते, पण दुसऱ्या धावेसाठी खऱ्या अर्थानं जोखीम घ्यावा लागतो. चेक रायगड जिल्हा आगरी सेना चषक सन्माननीय कृष्णाजी पारंगे साहेबांचं आगमन. माजी सरपंच वासंबे ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावरती आम्ही करतोय. अंबिका क्रिकेट संघ व अंबिका मित्र मंडळ चौक आयोजित या स्पर्धेमध्ये खरं तर क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि ते फलंदाज बाद होतोय. रीस संघाचा एक मोठा धक्का मिळेल रीस संघाला. साहेबांनी नेहमी क्रिकेटवरती प्रेम केलंय, त्यांचं सामाजिक कार्य या परिसरामध्ये प्रत्येकालाच ठाऊक आहे आणि आदरणीय कृष्णाजी पारंगे साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. आदरणीय सचिन दादा मते यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आता नवीन खेळाडू मिडल ऑर्डरचा ताकदवर खेळाडू मनीष कोकांबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बघा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बघा रोहित पाटीलने चेंडू फेकला आणि खऱ्या अर्थानं हिट सुद्धा केला, काम फिट झाला. बघा मग खऱ्या अर्थानं नितीन होता, त्याला काय करू समजत नव्हतं, धाव घेऊ की नको धाव घेऊ, आणि खऱ्या अर्थानं निर्णय चुकला गेला आणि विकेट पहिली गेली खऱ्या अर्थानं RCC रीस संघाची. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धाव फलकावर. येणारे चेंडू असतील बघा 14 आणि 14 मध्ये बनवायच्यात 38 धावा. 14 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. अजून कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये, दोन्हींच्या खेम्यामध्ये हा सामना बॅलन्स आहे. बघा जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कुठलंही भाकीत करणं चुकीचं ठरलंय, कारण का प्रत्येक चेंडूवर काही ना काही वेगळं घडत असतं. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ हा खेळ म्हणजे क्रिकेट. याला जोरदार अपील आपण पाहतोय. या उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि या बॉलला जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल. आणि आपण पाहतोय संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. 17 धावा लागल्यात. आता येणारे चेंडू असतील 13 आणि गरज असेल 37 धावांची. आता इथून बॅटचा फेस खोलावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. बघा मनीष कोकंबेचा जर विचार करायला गेलो तर 3 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे काय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आपण लगेचच टॉस करून घेऊ. बघा पुढच्या मॅचचा रोहित पाटील बघा कमालीची गोलंदाजी, ही खऱ्या अर्थानं मेहनत आहे रोहित पाटीलची. इथून फलंदाजांना सुद्धा मेहनत करावी लागेल. शंकर पारंगे बघा बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय, डायरेक्ट शेंडाने डायरेक्ट बुंदा आणि बुंद्यामध्ये फेकलेला हा चेंडू आपण पाहतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, राहुल आलाय खऱ्या अर्थानं चेंडू खाली, उचलणार फेकणार, तत्पूर्वी एक धाव आणि एका धावेच्या मदीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 18 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आपण इथे टॉस करतोय. जीवन 11 शिवतेज मुरबे आणि त्यांच्या विरोधात पानशील या 2 संघादरम्यान. आदरणीय माजी सरपंच कृष्णाजी पारंगे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. सन्माननीय कृष्णदादा पारंगे यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. अंबिका क्रिकेट संघ व अंबिका मित्रमंडळ चौक आयोजित ही स्पर्धा रायगड जिल्हा आगरी सेना चषक 2025 स्पर्धेचे शिल्पकार स्वतः आदरणीय कृष्णदादा यांच्या समवेत उपस्थित आहेत. शिवतेज मुरबे जीवन 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र पानशील. टॉस इथे झाला आणि टॉस जिंकलाय तो
मला असं वाटतं पुन्हा एकदा नाही, मोरबे संघाने टॉस जिंकलाय तो पानशिल संघाने. यस, पानशिल संघाने टॉस जिंकलाय. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये परिस्थिती नाजूक देखील होती बापदेव पालीची, परंतु बारक्या शेळके काय खेळला. 40+ अर्थातच 40च्या वरती त्याने धावा केल्या आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये देखील तशाच धावांचा पाठलाग मात्र इथे करायचे, कारण 2 ओव्हरमध्ये रिस संघाने फक्त 12 दिल्या होत्या. 12 त्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये जोरदार आक्रमण झालं. तसंच आक्रमण आता शंकर आणि त्याच्या साथीदाराला करायला लागणार आहे. खेळ बदलायला वेळ लागत नाही, म्हणूनच हा क्रिकेटचा खेळ मात्र प्रत्येकाला आवडतो. जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं बघा आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं बनवायच्यात बघा 36 धाबा. संघाची धावसंख्या 18 धाबा आपण पाहतोय. मग आपण जर विचार करायला गेलो ना, जेवढ्या जोराने पालना पुढे जातो तेवढ्या जोराने मागे येतो. मग कधी कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी एखादा ओव्हर येत असतो, तर कधी कधी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी एखादा ओव्हर येत असतो. वेल प्रत्येकाची येत असते, संधी सर्वांना भेटत असते. आता इथून कोणता संघ विजयाचं ध्येय गाठणार, स्वप्न मोफत असतात, पण त्याचा पाठलाग करताना बरीचशी किंमत मोजावी लागते. इथून जर आपण पाहिलं तर बॉडीपासून चेंडू दूर ठेवला गेला, डोक्याचा वापर केला गेला, हा प्लस पॉईंट असतो आणि तो वापरला गेला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश शेळके याच्या माध्यमातून. आता मात्र इथून आता आक्रमण करावं लागेल, आता फटके खेचावे लागतील जर या मॅचमध्ये अस्तित्व कायम ठेवायचं असेल रिस संघाला. कारण का 11 चेंडूमध्ये आता 36 धाबांची गरज आहे. या वेळेला काय कमालीचं शतरक्षण बघा, प्रणय आहे तिथे, चांगलं शतरक्षण घडतंय, जाणतोय खऱ्या अर्थानं. आता इथून मोठे फटके मारावे लागतील. दिल्ली तो बहुत दूर है दोस्तों, ट्रेन से नहीं एरोप्लेन से जाना पडेगा. या वेळेला हवाई हल्ले करावे लागतील. कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार यासाठी लढाई. सुपर 8ची आपण दुसरी मॅच खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. कोणी सामना सोडायला तयार नाहीये, कोणी कुणाला कमी नाहीये. या बेला बघा मचाएंगे नचाएंगे, डफली वाले डफली बजा, मैं नाचू तू नचा. या बेला नाचवतो बघा गोलंदाज, काय कमालीची गोलंदाजी. इथून फुटवर्कचा इस्तेमाल करायला हवा. जैसे मोबाइल में जीवन का नेटवर्क, मोबाइल में नेटवर्क जरूरी होता है, वैसे ही क्रिकेट में फुटवर्क का इस्तेमाल करना जरूरी होता है. या बेला खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला जातात, पण प्रयत्नाने यश येत नाहीये. आता येणारे चेंडू असतील 9 आणि गरज असेल 36 धावांची. 9 चेंडू बघा, प्रत्येक चेंडूवर चौकार येणं गरजेचं असेल. आता आरसीसी रिस संघाला काय कमालीची गोलंदाजी बघा. जितकी स्तुती करावी तेवढी कमी असेल, पण फलंदाजाला इथून आता काहीतरी कमाल करावी लागेल. या बला बघा बॅटची इनसाइड एज भाई, टपका रे टपका, एक और टपका, 2 में से एक गया, एक का है मटका और ये लगता हुआ आरसीसी टीम को बड़ा झटका. जोर बघा आता आपण पाहतोय नवीन खेळाडू, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आता गणेश पारंगे चाललाय मैदानाच्या आतमध्ये. जसे जसे निर्धाव चेंडू टाकले जातील तसे तसा दबाव वाढला जाईल. रिस संघाचा इथून जर दबाव जर हटवायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात हो गई और हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात हो गई. या बेला दोन्ही टीमची कोशिश जारी आहे, दोन्ही टीमची मेहनत जारी आहे. 8 चेंडूमध्ये 36 धावा बनवायच्यात, म्हणजे 8 चेंडूमध्ये 6 षटकार लगवावे लागतील जरी मॅच जिंकायची असेल रिस संघाला. आणि जर मॅच जिंकायची असेल पाली संघाला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून मॅच संपली नाहीये, अजून कोणी जिंकलं नाहीये, अजून कोणी हरलं नाहीये. कित्येक मैदानावर आपण 6 चेंडूमध्ये 7 षटकार सुद्धा पाहिल्यात आणि आपण कित्येक मैदानावर खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 2 धाबा सुद्धा बनताना नाही पाहिल्यात. असे कित्येक रेकॉर्ड बनवले गेलेत. या बला जोरदार अपील बघा, आपण पाहतो उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. आणि या बला बघा चकवा देणारा चेंडू होता आणि या बला निर्धाव चेंडू फेकलाय बघा. बघा आपण खऱ्या अर्थानं पाहतोय पहिला मेडन षटक फेकला जाईल का. या बला पहिला मेडन षटक फेकला जाईल का कल्पेश शेळकेच्या माध्यमातून. काय कमालीची गोलंदाजी बघा. या बला चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. या बला विशाल शेळके आलाय, चेंडू खाली
फेकी थोडीशी खराब, पण बॅकअपला प्रणय आहे खऱ्या अर्थानं पण पाहतोय. आणि एक धाव आली आहे षटकामध्ये, कंजूसी आणि काय अचूक मारा, मग कांद्याचा वापर, टप्प्यावर नियंत्रण आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली बघा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे बघा. 19 धावा लागल्यात धाव फलकावर. मग आपण जर विचार करायला गेलो चुका झाल्या कुठं, मग आपण ते मोठे फटके बघा प्रत्येक चेंडूवर खऱ्या अर्थानं विचार करायला गेलो ना हरीश, तर प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारले जाऊ शकत नाहीये. प्रत्येक चेंडू खराब नसतो, प्रत्येक चेंडू चांगलाही नसतो. मग खराब चेंडूवर आपण खऱ्या अर्थानं प्रहार करू शकतो. आणि आपण जर विचार करायला गेलो ना, तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लो कधी होतो, जेव्हा धावा येत राहतात तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लो होतो आणि खऱ्या अर्थानं तो मग एखादा तरी चेंडू खराब फेकतो. आणि आपण पाहतोय मग निर्धाव चेंडू फेकले गेले, चांगली गोलंदाजी, मग ही मेहनत घेतली मित्रांनो. आता मात्र येणारे चेंडू आहेत बघा. 6 आणि 35 धाबांची गरज आहे. राहुल शेळकेच्या हातामध्ये चेंडू दिलाय, हाही चांगला गोलंदाज आहे, पण इथून 6 षटकार लगावले जातील का? या मैदानावर काय नवीन इतिहास रचला जाईल का? मग गोलंदाजांसाठी तितकीच खेळपट्टी चांगली आहे आणि फलंदाजीसाठी तितकीच खेळपट्टी चांगली आहे. अशी अनुकूल अशी विकेट आपण पाहतोय आणि रंगणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतो. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्र मंडळ आयोजित कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा आगरी सेना चषक आणि त्याचे सर्व आपण पाहतोय सचिन एकनाथ मध्ये. हे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचा टायटल सॉन्ग आपण मगाशी ऐकला. या बाला चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षण नाहीये, भावेश पलतोय, धावतोय, चेंडू अडवला गेला बघा. बघा भावेश आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. मग शेवटच्या खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पर्यंत पोहोचला बघा. प्रकाश जाधव ग्रुप ग्रामपंचायत पालीचे तुपगावचे आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचं इथे शुभ आगमन, त्यांचा सुद्धा करूया अंबिका ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं बरीचशी मान्यवर आपण पाहतोय, बरेचसे खऱ्या अर्थानं मित्रमंडळी आपण पाहतोय. हे असणारं प्रेम मित्रांनो आपण पाहतोय, सचिन दादावर असणारं प्रेम आपण पाहतोय. 3 धाबा आल्या त्या चेंडूवर आणि खऱ्या अर्थानं धावा संख्या आपण पाहतोय 22 धाबा बघा. या वेळेला मनीष याला चेंडू समजत नाहीये, त्याच्या कल्पेच्या पावलावर पाऊल ठेवून हे टिचून मारा आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी राहिली बघा. मग कधी कधी विशाल शेळकेला आपण पाहत असतो. विशाल शेळके असा गोलंदाज आहे का कित्येक त्यांनी मैदानं गाजवल्यात, मग कित्येक धावा 6 मध्ये 5 डिफेंड, 6 मध्ये 7 डिफेंड असा विशाल शेळके. पण आता खऱ्या अर्थानं राहुलच्या हातामध्ये चेंडू दिला. याला चांगला चेंडू आहे, फटका मोठा कन्वर्ट करायचा होता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये बघा. आणि एक धाव आली आणि या मॅच मध्ये मजा नाही राहिली. आता मॅच कोणीही जिंको, पण प्रेक्षकांना हबी अभिषी हाय व्होल्टेज सामना बघण्यामध्ये मजा येत असतो मित्रांनो. सामना कोणीही जिंको, पण एकतर्फा सामना खऱ्या अर्थानं झुकलाय मी तर म्हणेन आता जय बापदेव पाली संघाच्या बाजूने. मग 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर बारक्या शेळकेने केलेली कमालीची फटकेबाजी आपण पाहिली. बारक्या शेळके संकटमोचक हा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा पाली संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा हा खेळाडू खऱ्या अर्थानं धावून येत असतो, असा हा बारक्या शेळके. राहुल शेळके पुन्हा एकदा सज्ज असेल बघा. राईटम ओव्हर द विकेटने या बाला बघा आडव्या बॅटने फटका घेतलाय. खऱ्या अर्थानं सरळ बॅटने धावा येत नाही, आता बॅट आडवी कडून बघावी आणि खऱ्या अर्थानं चौकार आलाय. 4 धावा आल्यात, आता औपचारिकता बाकी राहिली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 27 बघा. पांचील संघ आपण टॉस जिंकलाय. जसा सामना समाप्त होईल जो काही डिसिजन असेल त्याच्यावर आपण अंमलबजावणी करायची बघा. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, चेंडू हवेमध्ये आहे. खऱ्या अर्थानं परेश बघा तिथे चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थानं 2 धाबा सहजरित्या पूर्ण बघा. 1 चेंडू आणि 25 धाबांची गरज आहे बघा. 1 चेंडू आणि 25 धाबा, एकतर्फा सामना आपण पाहतोय. असं वाटलं होतं की रफ अँड टफ मॅच बघायला भेटेल, पण काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. मग कल्पेशचं ते षटक पाहिलं, मग खऱ्या अर्थानं रोहित पाटीलचं आपण षटक पाहिलं. या वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू आहे आणि परेशचं आपण षटक पाहिलं. चला मॅच जिंकली आहे खऱ्या अर्थानं. जय बापदेव पाली संघाने जीवन 11 जय बापदेव पाली संघाने ही मॅच जिंकली आहे. बेस्ट ऑफ लक खऱ्या अर्थानं पालीस टीम आणि हार्ड लक मी तर म्हणेन रेस टीम. आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट